एसटी आज ज्या एसटी मुळे मी आज या मंचावर उभा आहे, या विचारपीठावर उभा आहे, या विचारवंतासमोर मी माझे तोडके मोडके विचार प्रकट करून आलो. कारण ह्या विचारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये लंडनला बोलले की स्वातंत्र्य भेटून आम्हाला काय भेटणार आहे, हे स्वातंत्र्य फक्त सवर्णाच्या हातामध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर आज हा देश स्वतंत्र नाही, देश गुलाम असून सुद्धा आम्ही गुलामाचे गुलाम आहोत. तर देश स्वतंत्र झाल्यानंतर आमच्या SC ST NT VGNT या सर्व माझ्या बांधवांचे स्वातंत्र्य भेटलं पाहिजे, यांना अधिकार भेटले पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये स्वतंत्र मतदारसंघाची प्रस्तावना केली आणि ब्रिटिश सरकारने ते पास पण केली होती. त्यावेळी महात्मा गांधीने या प्रस्तावनेबद्दल आमरण उपोषण येरळा जेलमध्ये सुरू केलं, स्वतंत्र मतदार केलं. तर या देशामध्ये आपले SC NT VGNT याचे प्रतिनिधी लोकसभेमध्ये जातील आणि आपल्या शोषित पीडित वंचित जो आपला समुदाय आहे या भारत देशामध्ये वर्षानुवर्षे त्याला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. आज त्याला कुठेतरी आपण या माध्यमातून एक न्याय मिळेल आणि कुठेतरी आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी आपला प्रतिनिधी संसदमध्ये जाणार आणि आपल्या सर्व बांधवांना न्याय मिळवून देणार याच्याकरता. परंतु या देशाची शोकांतिका आहे, हजारो वर्षापासून आमचा जो समाज आहे याला दाबून ठेवण्यात आलेला आहे. तरीही असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये आपण सर्वांना जे मोलाचे अधिकार दिलेले आहे, आज त्या अधिकारामुळे आपण डॉक्टर, वकील, कलेक्टर, बॅरिस्टर झालेलो आहोत. आणि त्याचा हे आज या एवढ्या मोठ्या माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये आज आपण आपले जवळजवळ 1000-1200 वर्कर आहेत आणि ते वर्कर हे देशाची सेवा करतात. रेल्वे हा देशाचा एक फार मोठा उत्क्रांती करण्याचा मार्ग आहे. कारण पूर्ण देशामध्ये सर्वात मोठं जे जाळं आहे हे रेल्वेचं आहे आणि रेल्वे प्रत्येक छोट्या मोठ्या गावापासून मोठे मोठे शहरं जोडण्याचं काम केलेलं आहे. आणि मी ज्या भागातून आलेलो आहे तो माझा बुलढाणा जिल्हा आहे. तर मी इथे आमचे बसलेले आहे मधुकर जाधव साहेब, त्यांनी आमच्या गावामध्ये मी त्यांच्या गावचा योगायोग ओळख निघाली आणि मी साहेबांना विचारलं, साहेब बोललं माझं गाव सारोळा मारुती. तर 1900 बाबासाहेबांची जन्मशताब्दीच्या टायमाला यांच्या वडील मधुकर केरू जाधव यांनी एक समाज मंदिरासाठी, सारोळा मारुती आमचं गाव आहे, त्या गावामध्ये साहेबांनी आपली जी जागा आहे ते बुद्ध मंदिरासाठी, समाज मंदिरासाठी तिथे दान केलेली आहे. 1975 झाली. त्याच्याकरता मी सर्व इथे बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्या. समाजाचं आपण देणेगुरू पाहिजे, समाजाचं आपण देणेगुरू पाहिजे. समाजासाठी आपण काय दिलं पाहिजे, जे आपण देतो ते समाजासाठी फार मोठं योगदान ठरते. आणि आपल्या समाजामध्ये असे माणसं ते जन्माला का आले, हे बाबासाहेबांमुळे. जर बाबासाहेब नसते तर आपण शिकलो नसतो. 1913 मध्ये 1813 मध्ये इंग्रजांनी सर्वांना शिक्षणासाठी अधिकार दिले. त्याच्यातून महात्मा फुले यांनी शिक्षणाचे स्त्रियांसाठी दरवाजे उघडे केले. पुढे ते बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटी 1945ला स्थापन केली आणि जून 1946ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजचे 2 बिल्डिंगी विकत घेतल्या आणि तिथे 2 लॉ कॉलेज आपल्या फोर्टला डॉक्टर बाबासाहेबांनी विकत घेऊन तिथे टाकलेले आहे. तसंच औरंगाबादला सुद्धा मिलिंद कॉलेजसाठी, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्याला तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकरता शिक्षणाचं महत्त्व हे बाबासाहेबांना त्यावेळी समजलं. कारण बाबासाहेब अमेरिका, इंग्लंड ह्या ठिकाणी जाऊन जे शिक्षण घेतलं, जे माहिती घेतली, तर बाबासाहेबाला एकच समजलं की शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होऊ शकते. शिकलेला समाज हा समाजाचा उद्धार करू शकतो आणि अशिक्षित समाज याला काहीच कळत नाही. त्याच्याकरता शिक्षण हे फार आवश्यक आहे. आणि आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण जे आहोत ते बाबासाहेबांमुळे आहेत. बाबासाहेब एकच सांगतात की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. आग्र्याच्या 20 मार्च 1956ला बाबासाहेबांनी जे भाषण दिलं होतं त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. नानकचंद रत्तू म्हणतात
कि बाबा साहब आप अकेले में क्यों रोते हो, तो बाबा साहब सांगतात कि मुझे ऐसा लगा था कि मेरे समाज में से 10 डॉक्टर, 10 वकील, 20 इंजीनियर जब पढ़ लिख के जब बड़े हो जाएंगे तब मेरे समाज के ऊपर देखने के लिए किसी के भी गलत नज़र मेरे समाज के ऊपर नहीं जाएंगी। लेकिन मैं आज देखता हूँ सब तो पढ़ लिख कर बड़े हो गए लेकिन समाज के सेवा करने के लायक कोई बना नहीं है। तो मैं सभी से, बाबा साहब ने ये भी बोला था कि अपने समाज के लिए, अपन समाज के देने गुरु हैं तो अपन समाज के लिए क्या देना चाहिए। अपन समाज के लिए किसी को खाने के लिए मत दो, किसी को पीने के लिए मत दो, लेकिन जो बच्चे एजुकेशन के लिए, पढ़ाई के लिए, जो बच्चे किधर प्रैक्टिस करते हैं उनके लिए अपने समाज में से कोई ना कोई उसको आर्थिक मदद होनी चाहिए। मैं हर साल में 4,500 बच्चों को किताब बांटता हूँ। मैं कोई भी पॉलिटिशियन से मदद नहीं लेता हूँ। मेरे कमाई में 20% हिस्सा मैं बच्चे लोग के एजुकेशन के लिए हर साल में मेरे प्रोग्राम में मैं IPS, हमारे जोनल के DCP साहब आते हैं, क्योंकि बाबा साहब की वजह से मैं पढ़ा हूँ। मैं 10वीं में 5 बार फेल हो चुका हूँ, लेकिन मैं पढ़ा, बाबा साहब को पढ़ा, पेरियर को पढ़ा, महात्मा फुले को पढ़ा, तो मुझे समझ में आया की आपण कुछ ना कुछ करना चाहिए। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि आपण मला इथं बोलवलं आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी SC ST एम्प्लॉईज माटुंगा वर्कशॉप यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद, थँक्यू।